हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर फोर्थ इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्न ज्यांचा आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर सब्जेक्ट आहे मशीन लर्निंग. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशीन लर्निंग हा जो सब्जेक्ट आहे ML, तर या सब्जेक्टबद्दल तुम्हाला मोस्ट IMP टॉपिक्स कोणकोणते आहेत जे तुम्हाला प्रायोरिटीनुसार इनसेम एक्झामसाठी करायचे आहेत ते, आणि त्याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स आजपर्यंत 4 PYQ पेपरमध्ये विचारलेले आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमचे जितके पण मित्र असतील फोर्थ इयरला त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. त्यांना मदत होईल की अभ्यास कसा करायचा आहे. ज्यांनी अजून अभ्यास स्टार्ट नाही केला आणि ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासाठी पण की त्यांना काय काय याच्यामध्ये कव्हर करायचं आहे ते मी सगळं याच्यामध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर सगळ्यात पहिले युनिट नंबर 1 जो आहे तुमचा इंट्रोडक्शन टू मशीन लर्निंग. तर याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, सगळ्यात पहिले जे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत ते मी काढलेले आहेत. तर हाय प्रायोरिटीचे जे पण टॉपिक्स असतील ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर हे जे टॉपिक्स आहेत हाय प्रायोरिटीचे, याच्यामध्ये 3 पेक्षा जास्त वेळा विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत आणि टॉपिक्स आहेत. तर टॉपिक नंबर 1 जो आहे तो बघू शकता तुम्ही, मॉडेल्स ऑफ मशीन लर्निंग. तर याच्यामध्ये कोणकोणते येतात, जिओमेट्रिक, प्रोबॅबिलिस्टिक, त्यानंतर लॉजिकल, ग्रुपिंग आणि ग्रेडिंग, पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक. तर हे सगळे जे मॉडेल्स आहेत याच्यावरती खूप जास्त वेळा 6 वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत तुमच्या PYQमध्ये आणि हे रिपीट झालेले आहेत. तर इथे तुम्ही सगळे क्वेश्चन्स मी काढलेले आहेत आणि ते किती वेळा रिपीट झालेले आहेत इथे ब्रॅकेटमध्ये मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत या टॉपिकवरती. तर असे मी टॉपिक्स काढलेले आहेत जे तुम्हाला सगळ्यात पहिले कव्हर करायचे आहेत युनिटचे, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरचे कोणकोणते क्वेश्चन्स आतापर्यंत विचारले गेलेले आहेत ते पण मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करत आहे. तर हा जो टॉपिक आहे याच्यावरती तुम्हाला इतके क्वेश्चन्स विचारले गेलेले होते आणि तुम्हाला हे प्रॅक्टिस करायचे आहेत. त्यानंतर टॉपिक नंबर 2 येतो डाटा फॉर्मॅट आणि यूज इन मशीन लर्निंग. तर याच्यावरती पण 3 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. तर हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर हा पण तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचा आहे. त्यानंतर तिसरा जो टॉपिक येतो तो आहे स्टॅटिस्टिकल लर्निंग अप्रोचेस. तर याच्यामध्ये 3 वेळा क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे म्हणून हा पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, विचारू शकतात. तर हे जे टॉपिक्स आहेत हे 3 टॉपिक असे आहेत ज्याच्यावरती खूप जास्त वेळा क्वेश्चन्स विचारलेले आहेत युनिट नंबर 1 मधून तुमच्या इनसेम एक्झामसाठी. यानंतर काही असे मीडियम प्रायोरिटीचे टॉपिक्स आहेत जे तुम्हाला ते झाल्यानंतर कव्हर करायचे आहेत. हे जे टॉपिक्स आहेत हे 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले आहेत तुमच्या PYQजमध्ये. तर कोणकोणते टॉपिक्स आहेत ते 1 बाय 1 पाहूयात. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे मीडियममध्ये तो आहे टाइप्स ऑफ लर्निंग. तर याच्यामध्ये सुपरवाइज, अनसुपरवाइज, सेमी सुपरवाइज आणि रेनफोर्समेंट असे जे 4 टॉपिक आहेत हे 4 टॉपिक तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर करायचे आहेत. तर याच्यावरती बघू शकता तुम्ही सगळ्यावरती एक एक क्वेश्चन्स विचारला गेलेला आहे आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारले गेलेले आहे. तर तुम्हाला हे 4च्या 4 टॉपिक जे आहेत हे तुम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर ML वर्सेस AI कंपॅरिझन पण 2 वेळा विचारलं गेलेलं आहे. हा क्वेश्चन 2 वेळा रिपीट झालेला आहे तर हा पण तुम्हाला कव्हर करायचा आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन्स ऑफ मशीन लर्निंग याच्यावरती पण 2 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आजपर्यंत म्हणून हे पण तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर स्टेप्स वर्किंग ऑफ मशीन लर्निंग मॉडेल. तर स्टेप आणि मशीन लर्निंग मॉडेलचं जे वर्किंग आहे त्याच्यावरती पण 2 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. त्यानंतर लास्टचा जो टॉपिक आहे लर्नॅबिलिटी, तर याच्यावरती एकदा क्वेश्चन्स विचारला होता शॉर्ट नोट म्हणून, तर हा पण तुम्हाला एकदा बघून घ्यायचा आहे. तर असे मी हाय प्रायोरिटी आणि मीडियम प्रायोरिटीचे टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत जे तुम्हाला सगळ्यात पहिले कव्हर करायचे आहेत तुमच्या सिलेबसमधून. आणि याचं वेटेज पण तुम्ही बघू शकता की सगळ्यात पहिले तुम्हाला हे जे आहेत हे मोस्टली जास्त विचारलेले टॉपिक्स आहेत म्हणून हे तुम्हाला सगळ्यात आधी कव्हर करायचे आहेत. त्यानंतर हे केले तर करायचे आहेत तुम्हाला नंतर. त्यानंतर युनिट 2 येतं तुमचं फीचर इंजिनिअरिंग. तर याच्यामध्ये हाय प्रायोरिटीचे 4 टॉपिक आहेत मेन. तर ते कोणकोणते आहेत ते बघूयात. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन्स काय झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत, विचारलेले आहेत. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो तुमचा तो आहे फीचर स्केलिंग, नॉर्मलायझेशन आणि स्टँडर्डायझेशन. तर याच्यावरती न्यूमेरिकल प्लस थेअरी असे क्वेश्चन्स विचारले जातात. तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं की याच्यामध्ये खूप सारे टॉपिक्स आहेत जे रिपीट झालेले असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं असतं की तुम्हाला कन्वर्ट करायचा असतो, एक डेटा सेट दिलेला असतो, त्याच्यामधून काय करायचं असतं, नॉर्मलाइज करायचं असतं तुम्हाला.
त्यानंतर कन्सिडर वेक्टर दिलेला असतो समजा, त्याच्यानंतर फीचर स्केलिंग. हे जे तिघं कन्सेप्ट आहे, हे तिघं कन्सेप्ट तुम्हाला काय करायचे आहेत, डिटेलमध्ये तिथे एक्झाम्पलसहित एकदा लर्न करून घ्यायचे आहेत. तर याच्यावरती हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत, हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला न्यूमेरिकल प्लस थेअरी बेस विचारले जातात. तर हे तुम्हाला सगळे प्रॅक्टिस करायचे आहेत एकदा तरी. त्यानंतर कव्हर करायचा या युनिटचा पॉईंट तुम्हाला, टॉपिक तुम्हाला प्रिन्सिपल कंपोनेंट ॲनालिसिस, त्याला आपण PCA असं बोलतो. तर याच्यावरती खूप वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, तर हा पण तुम्हाला डिटेलमध्ये एकदम करायचा आहे. तर याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासाठी किंवा इलॅबोरेट करण्यासाठी असा क्वेश्चन्स विचारला जातो. त्यानंतरचा आहे तो टॉपिक तिसरा, म्हणजेच लोकल बायनरी पॅटर्न. तर याच्यावरती पण 3 वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, म्हणून हे पण तुम्हाला करता आलं पाहिजे. तर याच्यावरती न्यूमेरिकल किंवा एक्सप्लेनेशनसाठी विचारलं जातं, तर हे तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. त्यानंतर येतं फीचर सिलेक्शन टेक्निक्स. तर याच्यामध्ये पण खूप सारे तुम्हाला मेथड्स किंवा टाईप्स आहेत, ते तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारतात फीचर सिलेक्शनचे. तर हे पण तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. आता हे टॉपिक झाल्यानंतर तुमच्याकडे टाईम असला तर तुम्हाला या टॉपिक्सकडे जायचं आहे, जे 1 किंवा 2 वेळा विचारले गेलेले आहेत, मीडियम प्रायोरिटी टॉपिक्स. तर याच्यामध्ये कोणकोणते येतात, सगळ्यात पहिले येतं फीचर एक्स्ट्रॅक्शन. तर याच्यावरती 2 वेळा क्वेश्चन्स विचारला आहे, तर हा पण तुम्ही करू शकता एकदम डिटेलमध्ये. त्यानंतर स्टॅटिस्टिकल फीचर इंजिनिअरिंग, याच्यामध्ये मीन, मीडियन आणि मोड याच्यावरती एकदा क्वेश्चन आलेला आहे न्यूमेरिकल बेस. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करण्यासाठी विचारतात, तर याचे फॉर्म्युले जे असतात ते तुम्हाला प्रॉपर करायचे आहेत. त्यानंतर येतं मल्टी डायमेन्शनल स्केलिंग. तर याच्यावरती तुम्हाला एकदा क्वेश्चन विचारला होता. त्यानंतर येतं मॅट्रिक्स फॅक्टरायझेशन. तर याच्यावरती पण तुम्हाला विचारला होता एकदा. त्यानंतर येतं मिसिंग व्हॅल्यू हँडलिंग. तर याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन PYQमध्ये विचारला होता. त्यानंतर लास्टचा जो टॉपिक आहे तो आहे कॅटेगरिकल व्हेरिएबल एन्कोडिंग. तर याला वन हॉट एन्कोडिंग पण आपण बोलतो. तर याच्यावरती एक क्वेश्चन विचारला होता. तर अशा प्रकारे 1 किंवा 2 वेळा विचारण्यात गेलेले हे टॉपिक्स आहेत, जे तुम्हाला नंतर कव्हर करायचे आहेत हाय प्रायोरिटीचे झाल्यानंतर. तर हे सगळे टॉपिक जे आहेत, हे सगळे टॉपिक मी तुम्हाला काढलेले आहेत, आणि त्याच्यावरती 4 क्वेश्चन पेपर होते माझ्याकडे PYQचे. त्याच्यावरती ॲनालायसिस करून मी हे सगळे टॉपिक्स आणि त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे, जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत तुमच्या इनसेम एक्झामसाठी. तर आणि हे जे आहे, हे जे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक्स असे आहेत जे 4 पेपर्स होते ना मी काढलेले, त्याच्यामध्ये कोणताही क्वेश्चन्स न विचारलेले तुमच्या सिलेबसचे जे टॉपिक्स आहेत, ते टॉपिक इथे दिलेले आहेत. तर तुमचे हाय झाल्यानंतर, त्यानंतर मीडियम झाल्यानंतर, तुमच्या जर कडे जर टाईम असेल तर तुम्हाला एकदा किंवा 2दा हे फक्त रीड करून जायचं आहे या टॉपिक्सला. असे टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती आजपर्यंत क्वेश्चन विचारला गेलेला नाही आहे PYQमध्ये. तर युनिट नंबर 1मध्ये येतं कंपॅरिझन ऑफ ML विथ ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग. तर याच्यावरती अजून क्वेश्चन विचारला नाही आहे स्टँडअलोन. तर हा टॉपिक तुम्ही फक्त रीड करू शकता एकदा. त्यानंतर ML वर्सेस AI वर्सेस डेटा सायन्स. तर याच्यावरती पण अजून क्वेश्चन स्पेसिफिकली विचारला नाही आहे, तर तुम्ही हे पण एकदा बघू शकता. त्यानंतर युनिट नंबर 2 जो आहे तुमचा, त्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ फीचर. तर याच्यावरती क्वेश्चन्स अजून विचारला नाही. त्यानंतर सिक्वेन्शियल फॉरवर्ड सिलेक्शन आणि सिक्वेन्शियल बॅकवर्ड सिलेक्शन. तर याच्यावरती अजून स्पेसिफिकली एखादा क्वेश्चन्स विचारला नाही आहे, पण तुम्ही हे कन्सेप्ट एकदा रीड करून घ्या, म्हणजेच तुम्हाला आयडिया राहील त्याच्यामध्ये काय आहे. जर याच्यावरती क्वेश्चन आला तर तुम्हाला तिथे लिहिता आला पाहिजे. त्यानंतर काउंट बेस फीचर वेक्टर क्रिएशन. तर याच्यावरती पण क्वेश्चन्स नाही विचारला आहे अजून. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे टॉपिक्स आहेत, हे टॉपिक्स जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही इथे कव्हर करू शकता. तर 90% तुमचा जो टाईम आहे तो हाय आणि मीडियम प्रायोरिटी टॉपिक्सला द्यायचा आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी. त्यानंतर 10% जो टाईम आहे तो फक्त तुम्हाला या कन्सेप्टसाठी द्यायचा आहे, ज्याच्यावरती आजपर्यंत क्वेश्चन्स नाही विचारला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळा स्टडी करायचा आहे तुमच्या इनसेम एक्झामचा. तर हे सगळं मी तुमचा जो सिलॅबस आहे युनिव्हर्सिटीने देईल त्याच्या बेसिसवर, आणि इनसेमचे जे तुमचे PYQ पेपर होते युनिट 1 आणि युनिट 2चे, त्याच्यावरती मी एकदम ॲनालिसिस करून हे तुम्हाला टॉपिक प्रोव्हाइड केलेले आहेत, जे तुम्हाला सगळ्यात आधी करायला पाहिजे कव्हर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणकोणते नंतर करायचे आहेत ते पण मी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास तुमचा करायचा आहे टॉपिक वाईज, आणि क्वेश्चन्स पण त्याच्यावरचे प्रॅक्टिस करायचे आहेत. तर हा झाला MLचा. त्याच्यानंतर अजून दुसरे जे सब्जेक्ट आहेत त्याचे पण व्हिडिओ येतील. तर
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक दिलेली असेल आपल्या व्हॉट्सअपचा किंवा टेलिग्रामचा, तो जॉईन करून घ्या. तिथे तुम्हाला व्हिडिओजचे अपडेट आणि सगळं युनिव्हर्सिटीचं मटेरियल जे असतं तेच तिथेच भेटेल तुम्हाला. त्यानंतर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या सब्जेक्टसोबत. काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.